सत्यप्रकाश पहिली शंका अशी आहे, अधिकार्याबद्दल. अधिकार्यावर त्यांनी शंका घेतली पूर्वपक्षाने. अधिकारी म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला काय म्हणतात? अधिकारी म्हणतात. म्हणजे ज्याच्या ठिकाणी मुमुक्षुता आहे, मुमुक्षुता असल्याशिवाय तो अधिकारी होऊ शकत नाही. मोक्षाची इच्छा असेल तर तो काय आहे? अधिकारी आहे. लग्न करायची इच्छा असेल तो अधिकारी होईल का? नाही होत. त्याला मोक्षाची इच्छा पाहिजे, त्यावेळेला त्याला तो अधिकारी होऊ शकतो. कारण त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता असेल तर अधिकारी. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा. मग पूर्वपक्ष म्हणतो की असा तुम्ही सांगितलेला अधिकारी जगात नाही, मोक्षाची इच्छा असलेला. म्हणजे का बरं? कारण मोक्षामध्ये दोन अंश आहेत. एक आहे जगत निवृत्ती आणि दुसरी आहे ब्रह्मप्राप्ती. तर पहिला अंश जो आहे जगत निवृत्ती, त्याची कुणाला अपेक्षा नाही. का अपेक्षा नाही? कुणी अपेक्षाच करीत नाही. सगळे दुःखाच्या निवृत्तीची अपेक्षा करतात. म्हणली मग दुःखाची निवृत्तीची अपेक्षा करतात का नाही? 3 प्रकार दुःख नष्ट वाटतं गेल्या लोकांना. मग ती दुःखाची जी अर्धी निवृत्तीची इच्छा आहे ती अर्धी जगत निवृत्तीची इच्छा आहे. कारण दुःखाची निवृत्ती जगत निवृत्ती झाल्याशिवाय होत नाही. जगताची निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत. असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग हे तुमचं म्हणणं बरोबर नाही, पूर्वपक्ष म्हणते. तुमचं जर म्हणणं असं असेल की ज्या अर्थी सगळ्यांना दुःखाच्या निवृत्तीची इच्छा आहे त्या अर्थी जगताच्याच निवृत्तीची काय आहे? इच्छा आहे. कारण कारणासह जगत निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. का? कारण दुःखाची निवृत्ती दुसऱ्या उपायाने पण होते. समजा आध्यात्मिक दुःख आहे, आध्यात्मिक दुःखाच्या निवृत्तीसाठी काय औषध आधी उपचार करायचे. औषधाचे उपचार केले की आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती होऊन जाते. आधी भौतिक उपायासाठी शस्त्राच्या द्वारा शस्त्राधिक उपायाने काय होतं? आधी भौतिक दुःखाची निवृत्ती होऊन जाते. आणि आदिदैविक दुःख आहे त्या आदिदैविक दुःखाच्या निवृत्तीसाठी कोणता उपाय सांगितला? मंत्र आदी यांचं जे अनुष्ठान आहे त्या उपायाने काय होतं? आदिदैविक दुःखाची निवृत्ती होते. म्हणजे जे त्रिविध प्रकारचं जे दुःख सांगितलेलं आहे त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी अन्य उपाय आहे. त्याला जगाची निवृत्ती थोडीच करावी लागते. अन्य उपायाने सुद्धा म्हणजे जगत निवृत्ती वाचून अन्य उपायाने सुद्धा त्रिविध दुःखाचा नाश होत असल्यामुळं जगताची निवृत्ती दुःखाच्या नाशासाठी झालीच पाहिजे असं काही नाहीये. म्हणून जगताच्या निवृत्तीची कोणीही इच्छा करीत नाही. सगळे फक्त दुःखाच्या नाशाची इच्छा करतात आणि दुःखाचा नाश दुसऱ्या उपायाने होतोय. त्याच्यामुळे जगत निवृत्तीची कशाला कोणी इच्छा करीत? कोणी इच्छाच करीत नाही. म्हणून पहिल्या अंशाची कोणाला इच्छा नाही म्हणजे मोक्षाची कोणाला इच्छा नाही म्हणजे कोणी अधिकारी नाही. मोक्षेच्छावान कोणी अधिकारीच नाही. दुसरा अंश जो आहे मोक्षामध्ये तो ब्रह्मप्राप्ती. आणि त्या ब्रह्मप्राप्तीची कोणाला इच्छा नाही. का? कारण कुठल्याही पदार्थाची प्राप्तीची इच्छा होण्यासाठी त्या पदार्थाबद्दल अनुकूल ज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? अनुकूल ज्ञान असावं लागतं. आता ब्रह्मप्राप्तीची इच्छा होण्यासाठी सुद्धा अगोदर ब्रह्माविषयी अनुकूल ज्ञान पाहिजे का नाही? आता ब्रह्माचं ज्ञानच नाही तर अनुकूल कुठून ज्ञान होईल? ब्रह्माचं काय नाही? ज्ञानच नाही. अधिकारी त्यालाच म्हणतो ना तुम्ही ज्याला अजून ज्ञान झालं नाही. ज्ञान झालेला अधिकारी असते. ज्याला अजून ज्ञान झाले नाही त्यालाच काय म्हणता तुम्ही? अधिकारी म्हणता. म्हणजे ज्याला ब्रह्माचं ज्ञानच नाही तर त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कसं काय होईल? बरं आता त्याला ज्ञान झालं म्हणावं तर तुमच्या मतामध्ये म्हणजे वेदांत मतामध्ये ब्रह्मज्ञान झाले तो मुक्त होते. आणि मुक्त झालेल्या पुरुषाला कसली इच्छाच राहत नाही. सगळ्याची इच्छा कसलीच इच्छा राहत नाही त्याला कशाचीच. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदरही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा ब्रह्मप्राप्तीची काय होणार नाही? इच्छा होणार नाही. म्हणजे ब्रह्मप्राप्ती इच्छा कोणालाच होत नाही. हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे मोक्षामधला जो दुसरा अंश त्याची कोणाला इच्छा होत नाही. म्हणजे मोक्षाची इच्छा कोणालाच नाही. मोक्षेच्छवा असा जो पुरुष जगात कुठंच नाही.
म्हणजेच अधिकारीच नाही, अशी दुसरी शंका. आलं लक्षामध्ये? शंका ध्यानात ठेवा. पहिली शंका कशी, दुसरी शंका कशी. आता एका शंकेचं समाधान करायचं आपल्याला. शब्द म्हणजे वेदांती का करायचं समाधान करायचं. तिसरी शंका काय घेतली? तुमच्या मोक्षाची तर कोणी इच्छा करीत नाही, पण सगळे विषय सुखाची इच्छा करतात. कशाची इच्छा करतात? विषय सुखाची इच्छा करतात. सगळ्यांना विषय सुखच लागते. ते विषया करतात, मल करतात. शेतकरी रात्र मोठी चालू करायला पडतात. कशासाठी? विषय सुखासाठी. लोक बंगले बांधले कशासाठी? विषय सुखासाठी. जास्त पैशाची नोकरी लागा वाटते कशासाठी? विषय सुखासाठी. लग्न करतात कशासाठी? देव भेटा म्हणून. विषय सुखासाठीच. सगळं हे विषय सुखासाठीच असतं. जे लोक ह्या सगळ्या विषयाचा त्याग करून अरण्यात जाऊन तपश्चर्या करतात, ते सुद्धा पुन्हा अलौकिक स्वर्गातले काय भेटावे, विषय बघावे याच्यासाठीच. म्हणजे सगळ्यांना विषय सुखाची इच्छा आहे. सगळ्यांना काय इच्छा आहे? विषय सुखाची इच्छा आहे. आणि हे विषय सुख मोक्षात नाही. सांगू आहे का मोक्षात? मोक्षात काय? चहा प्यायला आहे का? गोळे जेवण खायला आहे का? तिथं रंब आहे का? मोक्षात काय? काय समज तुम्हाला? मोक्षात काय? काहीच नाही तिथं. त्याच्यामुळे कुठलाच विषय नाही. त्याच्यामुळे मोक्षाची कोणी इच्छा करीत नाही, अशी तिसरी शंका आहे. म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा पुरुषच नाही, त्याच्यामुळे तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. तुमच्या ग्रंथाचा तुम्ही जो अधिकारी सांगितला तो जगात कुठंच नाही. त्याच्यामुळे तुमचा ग्रंथ काहीच उपयोगच नाही. निष्फल आहे, निष्फल. इथपर्यंत आल्या म्हणजे फक्त कालचं सांगितलं तुम्हाला. आता एका शंकेचं समान. पहिली शंका ज्यांना सांगा आली का ध्यान तुमच्या? मोक्षातला जो पहिला अंश कारणासह जगत निवृत्तीची, त्याला त्याची कोणाला इच्छा नाही. सगळ्यांना इच्छा कशाची? दुःख निवृत्तीची इच्छा आहे. आलं लक्षामध्ये? आता ग्रंथकार त्याचं समाधान सांगत असताना हे काय म्हणतात? ज्या अर्थी सर्व पुरुषांना दुःख निवृत्त व्हावं असं वाटतंय. ऐका, दुःख निवृत्तीची इच्छा आहे की नाही? कशाची इच्छा आहे? दुःख निवृत्तीची इच्छा आहे ना. म्हणजे ज्या दुःख निवृत्तीची इच्छा होते त्या सर्व पुरुषांना कारणासह जगत निवृत्ती होण्याची इच्छा आहे. म्हणजे कसं काय? कारण कारणासह जगत निवृत्त झाल्याशिवाय दुःखाची निवृत्तीच होत. दुःखाची निवृत्तीच होत. दुःखाची निवृत्ती नाही होत. समजा सर्दी झाली, दवाखान्यात गेला, गोळ्या घेतल्या डॉक्टर, सर्दी जात नाही का? दुःख गेलं नाही सर्दीचं? गेलं नाही दुःख? भूक लागली आणि जेवण केलं, भूक जात नाही का? भुकेच दुःख जात नाही का? जातं दुःख. मग कसं काय म्हणतात दुःख जात नाही? दुसरे उपाय निवृत्ती आहे ना. नाश त्याला म्हणतो आपण, दुःखाचा नाश. नाश जो असतो दोन प्रकारचा असतो. नीट ध्यानात ठेवा. काय सांगतो? ध्यानात ठेवा. नाश किती प्रकारचा असते? नाश त्यालाच निवृत्ती म्हणतात. नाशालाच काय म्हणतात? निवृत्ती म्हणतात. तो नाश दोन प्रकारचा असतो. तात्पुरता नाश आणि कायमचा नाश. तिथं दुसरे शब्द आहेत, फक्त एक तुम्हाला समजेल अशा भाषा सांगतोय. तात्पुरता नाश काय म्हणतात त्याला? आणि कायमचा नाश. समजा आता हे आपल्या डोक्याला केस आहे, केस आहे. मग आता हे केस आपल्याला पाटात चालत नाही, तर मग त्याच्यासाठी काय करावं लागते? केस काढण्याला सांगतो. मग चप्पी करायची. चप्पी केली म्हणजे केसाचा काय झाला? नाही. आता डोक्याला केस राहिले का? नाही राहिले. म्हणजे डोक्याच्या केसाचा नाश झाला, म्हणजे डोक्याच्या केसाची निवृत्ती झाली, आहे की नाही? काय झाली? निवृत्ती झाली. मग आता काल बुधवार होता, मग काल चप्पी करायला सांगितली. आता डोक्याला केसच नाही राहिले, केसाचा नाश झाला. पण तो नाश किती दिवस? तेवढ्या पोताच्या 8 दिवस. पुन्हा 10 कटी वर
येत नाही का? आणि कायमचा नाश झाला का? नाही. पण एखाद्या माणसाला टक्कल पडलं, सगळे केसच गेले सगळे. आता त्याचे किती दिवस गेले? 8 दिवसात येते काय? कायमचा नाश झाला. काय म्हणतात? कायमचा नाश. म्हणजे तेवढ्या पुरता नाश, त्याला तात्पुरता नाश आणि कायमचा नाश. त्याला असे हे जे 2 प्रकार आहेत ना, त्याला शास्त्रामध्ये लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती, त्यालाच काय म्हणतात? लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे तेवढ्या पुरती, तात्पुरती, आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कायमची निवृत्ती. आले लक्षामध्ये? कायमची निवृत्ती. आता लयरूप निवृत्ती म्हणजे काय आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय, हे फक्त तुम्हाला फक्त त्याचा अर्थ सांगितला स्पष्ट, त्याच्या व्याख्या, त्याची लक्षणं सांगतो. लक्षात घेणे लक्ष आहे का? उद्या विषय आहे ना, लयरूप निवृत्ती कशाला म्हणतात. समजा आता हे वस्त्र आहे, काय वस्त्रच आहे. नाही तुम्ही काय म्हणता? वस्त्रच म्हणतात ना, कापड. याला शास्त्रामध्ये पट म्हणतात. काय म्हणतात त्याला? पट. काय म्हणतात? मग आता हे कशापासून बनलंय? त्याला हे जे दोरे आहेत नाही, ज्यात दोऱ्यापासून बनले, त्याला पण संस्कृत मध्ये दुसरा शब्द आहे तंतू. त्याला काय म्हणतात? तंतू. तंतू पासून काय निर्माण झालं? पट निर्माण झाला. काय निर्माण झाला? आपल्या साध्या भाषेमध्ये दोऱ्यापासून वस्त्र तयार झालं. तंतूपासून पट झाला म्हणतात तयार. काय झाला? म्हणजे याच्यामध्ये कारण कोण आणि कार्य कोण सांगा? हा जो पट आहे, हा तुमच्या बी अंगावर आहे, माझ्या पण अंगावर आहे. हा जो पट आहे, हा पट तंतूपासून तयार झाला का नाही? मग तंतूपासून हा पट जर तयार झालेला असेल तर ह्याच्यामध्ये कार्य कोण आहे, कारण कोण आहे? काय? कार्य होय. आणि पट हे काय? मातीपासून गाडगं तयार झालं तर माती काय आहे? कारण आहे. आणि गाडगं हे कार्य आहे. लक्षात का? तसं तंतूपासून पट झाला तयार तर तंतू हे काय आहे? ज्याच्यापासून झालेलं असतं ते कारण असतं, जे निर्माण झालेलं असतं ते कार्य असते. समजते का? हा, कार्य हे निर्माण झालेलं असते आणि ज्याच्यापासून झालेलं असतं ते काय, त्याचं काय असते? कारण असते. एवढं लक्षात आलं का? मग तंतू हे कारण आहे. मग आता मी सांगतो तुम्हाला इकडं बघा. आता याच्यातून जर आपण तंतू काढले बाजूला, एक 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 असा तंतू काढला पटातून आणि सगळे असे तंतू वेगवेगळे केले. काय केले? आता जे आता संयोग झाला एकमेकाचा, त्याच्यामुळे पट तयार झाला. हा संयोग जो झालाय तो संयोग सगळा वेगवेगळा करायचा. असा वेगवेगळे असे काढून ठेवायचे तंतू बाजूला ह्याच्यातून. आणि सगळे तंतू असे बाजूला काढले. आता पट राहिला का सांगा? पट राहिला का? आता अगोदर पट होता का नाही? आता काय झालं? आता पट पुढे झाला, नष्ट झाला का नाही? पट राहिला नाही म्हणजे काय झालं? पट नष्ट झाला. म्हणजे पटाची काय झाली? निवृत्ती झाली. तंतूचं कार्य होता पट, पण कधी तंतूचा संयोग झाल्यावर पटाची उत्पत्ती होते. कधी होते पटाची उत्पत्ती? तंतूचा एकमेकांचा संयोग झाला, ह्या असा हे असं ते असं असं एकात एक असं झालं, मग पटाची काय होते? निर्मिती होते, उत्पत्ती होते. आणि तो संयोग ठेवला नाही, वेगवेगळे केले. आता संयोग राहिला तंतूचा नाही राहिला, मग पट पण नाही राहिला. पटाची पण काय झाली? निवृत्ती झाली. आल्या लक्षामध्ये? पटाची निवृत्ती झाली म्हणजे पट मिळाला. मिळाला का नाही? मिळाला. पण आता मी तुम्हाला सांगतो, विचारतो एक प्रश्न. काय विचारतो? पट नष्ट झाला हो, पण पटाचं जे कारण आहे कोण? तंतू. ते नष्ट झाले का? तंतू नाही नष्ट झाले, फक्त काय नष्ट झाला? पट नष्ट झाला. म्हणजे पटाची निवृत्ती जी झाली ती कारणासह निवृत्ती झाली का कारण तसंच राहून त्या कारणात कार्याची निवृत्ती झाली?
कार्याची निवृत्ती झाली, कारणाची निवृत्ती झाली का? कारणाची निवृत्ती झाली नाही. कारण तसंच राहिलं आणि फक्त कार्य नष्ट झालं. काय नष्ट झालं? फक्त कार्य नष्ट झालं, कारण नष्ट झालं नाही. मग कारण नष्ट न होता त्याचं उपादान कारण जे आहे ज्याच्यापासून तो निर्माण झाला त्याला उपादान कारण म्हणत असतात. त्याला काय म्हणत असतात? उपादान कारण म्हणत असतात. मग ते उपादान कारण नष्ट न होता फक्त कार्य नष्ट झालं. मग ही जी निवृत्ती आहे या निवृत्तीला म्हणायचं लयरूप निवृत्ती. त्याला काय म्हणायचं? ही कायमची निवृत्ती नाही, ही तेवढ्या पुरती निवृत्ती. आता तंतू बाजूला काढले म्हणून तर जरी पट नष्ट झालेला असला पुन्हा तंतू एकत्र केले की पुन्हा पट निर्माण होते. काय होते? पट निर्माण होते की नाही? होतं ना पट निर्माण. मला सांगा, मग कार्य नष्ट झालं पण कारण जर नष्ट नाही झालं, कारण तसंच राहून कारण नष्ट न होता कार्य नष्ट जर होत असेल तर या होणाऱ्या निवृत्तीला म्हणजे कार्याच्या नाशाला निवृत्ती म्हणतात ना. मग त्या निवृत्तीला कोणती निवृत्ती म्हणतात? लयरूप निवृत्ती म्हणतात. लयरूप निवृत्ती. कळलं का? मग आता मी सांगतो तुम्हाला. आता हे तंतू वेगवेगळे काढलं तरी पटाचा नाश होतो. मग आता काय केलं? काडीची डबडं घेतलं आणि काडी वडली लावली पटाला. काडीच लावली, गेला जळून. काय जळून गेला? पट जळून गेला का नाही? मग आता पट जळून गेला. जळून गेला म्हणजे पट काय झाला? म्हणजे पटाची काय झाली? निवृत्ती झाली. पण मग आता काडी लावल्यानंतर पटाची जी निवृत्ती झाली ती फक्त पटाचीच झाली का पटाला कारण असणारे तंतू ते पण नष्ट झाले? तंतू पण नष्ट झाले का नाही? तंतू नष्ट झाले ना. मग तंतूसह म्हणजे कारणासह पटाची काय झाली? निवृत्ती झाली. मग या निवृत्तीला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आता पट होणे नाही, आता पट होतच नाही. कारण त्या पटाचं जे कारण ते कारणच नाही राहिलं. आता कारणच नाही राहिलं, कार्य कसं काय होईल? म्हणून ही जी पटाची निवृत्ती झाली कशी झाली? कारणासह कार्याची निवृत्ती म्हणजे पटाची निवृत्ती. कारणासह म्हणजे तंतूसह पटाची निवृत्ती. कारणासह कार्याची निवृत्ती म्हणजे कशी? तंतूसह पटाची निवृत्ती. या निवृत्तीला काय म्हणतात? आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती अशी निवृत्तीचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. हे कशा करता सांगायला लागलो तुम्हाला? अरे दुःखाची निवृत्ती आहे ना, त्या दुःखाच्या निवृत्तीचे पण दोन प्रकार आहेत. एक लयरूप निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे तेवढ्या पुरती निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे त्या दुःखाचं जे कारण, दुःखाचं जे मूळ कारण आहे त्या कारणासह जर दुःखाची निवृत्ती झाली ही आत्यंतिक निवृत्ती आहे. अलग लक्षामध्ये. आणि ती पूर्वपक्ष काय म्हणत होता? ऐका, लक्षात घ्या. पूर्वपक्ष काय म्हणत होता की दुःख निवृत्त होण्यासाठी कारणासह जगत निवृत्तीची गरज नाही, अन्य उपायाने सुद्धा काय होते? दुःखाची निवृत्ती होते. काय होते? दुःखाची निवृत्ती होते. आता सिद्धांत पक्षी काय म्हणतात की अन्य उपायाने जगताची निवृत्ती न होता नुसती तुम्ही दुःखाची निवृत्ती करायला लागली दुसऱ्या उपायाने, तर दुसऱ्या उपायाने दुःखाची कायमची निवृत्ती होतच नाही. म्हणजे आत्यंतिक निवृत्ती होतच नाही, दुःख कायमचं जातच नाही. तेवढ्यात कुठं जात? सर्दी झाली, दवाखान्यात गेला, गोळ्या घेतल्या, सर्दी गेली. मग आता कायमची सर्दी गेली का पुन्हा होणार नाही का? पुन्हा पावसात भिजला, थंडी लागली, पुन्हा काहीतरी खाल्लं बाहेर जाऊन पुन्हा सर्दी होणारच आहे का नाही? सर्दी होणारच आहे का नाही? जास्त मसाल्याचे पदार्थ खाली मूळ घालतात. मग गेला दवाखान्यात, डॉक्टरने औषधं दिली, आमचं सांगितलं आमचं खाऊ नका, तुमचं खाऊ नका. मग ते थोडं पथ्य पाळलं आणि बरं वाटलं. बरं वाटलं पुन्हा जेबीला पुन्हा
त्याच्या सुप्तनं त्याच्या संगतीनं नादन चांगला मसाला हाणला पुन्हा उठत होतो मूळ उठत नाही का? मग मला सांगा, औषधानं जर मूळव्याध गेला म्हणजे नष्ट झाला, कायमचा नष्ट होतो का तात्पुरता नष्ट होतो? तात्पुरता नष्ट होतो, एवढ्या पुरता नष्ट होतो. ताप आला दवाखान्यात गेला, गोळी घेतली, ताप याला म्हणजे कायमचा गेला की पुन्हा ताप येत नाही का? त्या निवृत्तीला, दुःखाच्या निवृत्तीला काय कायमची निवृत्ती म्हणतात का? कायमची नाही, तात्पुरती निवृत्ती म्हणजे लय उपनिवृत्ती. म्हणजे कारण नष्ट नाही झालं, दुःखाचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारण नष्ट नाही झालं, फक्त एक वरवरचं नष्ट झालं. लक्षामध्ये फक्त दुःख गेलं, काय नष्ट झालं, याला लय उपनिवृत्ती म्हणतात. याला काय म्हणतात? लय उपनिवृत्ती. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती. कार्य दुःख आहे, कार्य काय? दुःख. आणि या दुःखाचं मूळ कारण आहे जगत, आणि जगाला बी कारण आहे अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. या अज्ञानासह जगताची निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. काय होत नाही? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. त्याच्यामुळं जर दुःख कायमचं घालवायचं असेल त्याच्याकरता कारणासह जगत निवृत्ती व्हावी लागते. आणि सगळ्या पुरुषांना, आता मी विचारतो तुम्हाला, सगळ्या पुरुषांना आपलं दुःख कायमचं जावं वाटतं का तेवढ्या पुढं जावं वाटतं? खरं सांग, कसं जावं वाटतं? कायमचं जावं वाटतं का नाही? मग जर कायमचं जावं वाटतं म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटते का नाही? आणि आत्यंतिक निवृत्ती दवाखान्यात उपाय होते का? बंदुकीचं लायसन काढून होते का? मंत्र म्हणून होते का? मग कधी होईल? कारणासह जगताची निवृत्ती झाली तर. लक्षामध्ये, कारणासह जगताची निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. असं असल्यामुळं, आणि ज्या ते सगळ्यांना दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी असं वाटतं, त्या ती सगळ्यांना कारणासह जगताच्या निवृत्तीचीच इच्छा आहे. सगळ्यांनाच, म्हणजे जे साधक झाले त्यांनाच नाही, ज्यांनी 2-2 बायका केल्या त्यांना सुद्धा काय वाटतं, आपलं दुःख कायमचं जावं वाटतंय की नाही? फक्त त्यांना माहित नाही की आता उपाय काय आहे. पण सगळ्यांना असं वाटतं की आपलं दुःख कायमचं जावं. आणि कायम दुःखाचा कायमचा नाश हा जगताच्या कारणासह जगताच्या निवृत्तीशिवाय होतच नाही. म्हणून ज्या अर्थी त्यांना अज्ञान जरी असतं त्या उपायाचं, त्या कारणाचं, तरी सुद्धा जे अर्थी सगळ्यांना दुःखाचा आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे, त्या अर्थी सगळ्यांना कारणासह जगत निवृत्तीचीच इच्छा आहे. म्हणजे सगळ्यांनाच त्याची इच्छा आहे दुःखाच्या नाशाची, आणि सगळ्यांना जगताच्या निवृत्तीची इच्छा आहे. कळलं का? म्हणून मोक्षातला जो पहिला अंश आहे त्याची कोणी इच्छा करीत नाही असं जे तुम्ही म्हणत होते ते चुकीचं आहे. ते काय चुकीचं आहे? तुम्हाला समजत नाही. समजलं त्याचं खंडन कसं केलं ते? एवढंच की वाच, बघा वाचा, चला वाचून बघा. सिद्धांत मतानं अधिकार्याचा संभव. आता सिद्धांती काय करू लागले? अधिकारी संभवतो. आम्ही सांगितलं जो अधिकारी, असा अधिकारी जगामध्ये आहे तो संभवतो, असू शकतो, हे सिद्ध करू लागले. आलं? मूळ अज्ञानासहित जगत निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणं शक्यच नाही. कळलं का? त्रिविध दुःखाचा नाश होणंच शक्य नाही अज्ञानाच्या नाशाशिवाय, जगताच्या नाशाशिवाय. आणि ज्या ते सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, त्या अर्थी कारणसहित जगत निवृत्तीचीच इच्छा सर्वांना होते. कळलं का? सगळ्यांना कशाची इच्छा आहे? कारणासह जगत निवृत्तीची इच्छा आहे सगळ्यांना. ज्या दुःखाचा नाश व्हावा वाटतो त्यांना, त्या अर्थी कारणासह जगत निवृत्तीची त्यांना इच्छा आहे. असंच मानणं भाग आहे. मूळ अविद्येच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःखाची कारणे, रोगादी आणि रोगाधिकांचा आश्रय शरीरादी या सर्वांचा काय होईल? नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण सर्ववर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणं संभवनीय नाही. तसा म्हणजे कारणाचा नाश झाल्याशिवाय, म्हणजे जगत निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाचा नाश होणं शक्य आहे का? नाही. औषधादी उपायाने
सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते का नाही? रोगापासून होणारं दुःख औषधाने जातं असा अनुभव बघा कुठे गेलं. औषधाच्या उपायानं सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. आता एक लक्षात घ्या, आता औषधाने जरी गेलं दुःख ते सगळ्याच जातं का? मग सगळ्याचं जर औषधाने दुःख गेलं असतं दुःख मेले असते का? हा मरतात का नाही? म्हणजे औषधाने लोकांचं दुःख जात नाही. सगळं त्याचा अर्थ आहे. सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. बरं, ज्यांची दुःख निवृत्ती होते औषधाने त्यांना पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असंही नाही. पुन्हा त्यांना काय होते? रोग होतेच. त्याचप्रमाणे आदिभौतिक व अधिदैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. व्यावहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखांचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर काय होतो? निश्चय होतो. ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशाला आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? एकदा नाश झाला पुन्हा त्याची उत्पत्ती होत नाही त्या नाशाला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती म्हणायचं. लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. लौकिकातले उपाय केले, दवाखाने बिवाखाने आहे का नाही, तर शस्त्र बिस्त्र हे आहे ना काय, हे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. हे अनुभव सिद्ध आहे. मग आत्यंतिक निवृत्ती कशी होत असते? उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. त्याचं जे कारण असतं उपादान कारण, उपादान कारणाचा नाश झाला की मग काय होत असतो? कार्याचा नाश होत असतो. उपादान कारण म्हणजे काय? खाली दिले बघा, तिथं खाली टिप दिली त्याची खाली सगळ्यात दिसली का? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्याला उपादान कारण असं म्हणतात. ज्या कारणाचा कुठं प्रवेश असतो? कार्यात प्रवेश असतो. म्हणजे कसं? आता हे तंतुपटाचं कारण आहे. तंतू या पटात आले का नाही म्हणजे कार्यात त्याचा प्रवेश आहे का नाही, म्हणून तंतू हे उपादान कारण आहे. आता बघा, गाडगं तयार झालं का नाही? गाडगं कोण करतो? कुंभार. त्याला कारण आहे का नाही? कशावर करतो? चाकावर. चाक पण त्याला कारण आहे का नाही? मग आता चाक पण आहे कुंभार पण आहे, माती नाही, गाडगं होईल का नाही? नाही होत. म्हणजे माती पण कारण आहे का नाही? माती कारण आहे, कुंभार कारण आहे, चाक कारण आहे, तो दंड कारण आहे, ठोकायला कामाला येतो ना, दंड कारण आहे. एवढी कारण सामग्री असताना सगळेच उपादान कारण आहेत का नाही? नाही. मग कोणतं उपादान कारण आहे? माती उपादान कारण आहे, कुंभार निमित्त कारण आहे, चाक निमित्त कारण आहे, दंड निमित्त कारण आहे, आणि माती हे काय आहे? उपादान कारण आहे. का बरं उपादान कारण आहे? कारण हे सगळे कारण जरी असले गाडग्याला, हे सगळे असल्याशिवाय गाडगं होत नाही. हे जरी खरं असलं तरी कुंभार काय गाडग्या जाऊन बसत नाही, चाक काय गाडग्या जाऊन बसत नाही, पण माती गाडग्या जाऊन बसते की नाही? म्हणजे गाडग्यात कोणाचा प्रवेश आहे? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्या कारणाला काय म्हणायचं? उपादान कारण म्हणायचं. पटात तंतूचा प्रवेश आहे का नाही? आहे का नाही? गाडग्यात मातीचा प्रवेश आहे का नाही? म्हणून त्यांना उपादान कारण म्हणायचं. कळलं का? मग उपादान कारण नष्ट झाल्याशिवाय कार्याचा आत्यंतिक नाश होत नसतो. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमानं सर्व शरीराने दुःखांना उपादान कारण जे आत्मस्वरूप अज्ञान आहे त्याच्या नाशाने सर्व दुःख, आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्याच्या नाशाने सर्व दुःख व दुःख साधने यांचा काय होईल? आत्यंतिक नाश होईल. कळलं का? सगळ्या दुःखांना कारण कोण आहे? उपादान कारण कोण आहे? अज्ञान. कोणतं? आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे सगळ्या दुःखाला मूळ उपादान कारण आहे. आणि हे नष्ट झाल्याशिवाय, हे म्हणजे काय? अज्ञान नष्ट झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आणि ही अज्ञानाची निवृत्ती कशाने होते? आत्मज्ञान. त्याच्या नाशाने सर्व दुःख व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. आणि त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानानं होईल. दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. याविषयी छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या पाठकामध्ये अशी कथा आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये 7वं प्रकरण, त्याच्यामध्ये अशी कथा आलेली आहे की आत्मज्ञान व्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांनी युक्त नावेद असूनही त्यांचं दुःख नाश झाला नाही. म्हणजे अन्य उपायाने दुःख जातच नाही. त्याच्याकरता दृष्टांत दिला आहे.
उपनिषदातला. नारद नाव तू ऐकून असता की हा म्हणजे हा कवीचं नाव नव्हतं काय तुला नीट हवायला येत नाही बेटे कवीचं नाव म्हणतो. नारद महर्षी सर्व जेवढे भक्त होऊन गेले सगळ्या भक्तांचे कोण आहेत गुरु देवर्षी ज्यांना म्हणतात ठीक आहे नाही. तर असे हे नारद महर्षी त्यांना सगळ्या विद्या आणि सगळ्या कला प्राप्त होत्या. 64 आणि 14 विद्या प्राप्त होत्या. 64 कला प्राप्त होत्या. म्हणजे या सगळ्या प्राप्त असून सुद्धा दुःखी होते. त्यांचं दुःख गेलंच नाही. आपल्याला तर एक कला येत नाही, थोडी आली एक कला येते फक्त आणि ती पूर्ण येत नाही एवढी एवढी येते. तर काय शायनिंग घालते लोक. नारदांना तर 64 कला येत होत्या. किती? 64 आणि 14 विद्या येत होत्या. तरी त्यांचं दुःख गेलं नाही ना. आपलं कसं जाईल तुम्ही विचार करा. मग तेव्हा म्हणायचे कशात न काय फाटक्यात पाय म्हणायचे. तर बघा छंदोग्योपनिषदाच्या 7व्या प्रपाठकामध्ये असे कथा एक आत्मज्ञान व्यतिरिक्त म्हणजे त्यांना सगळं येत होतं फक्त आत्मज्ञान नव्हतं. कुणाला? नारदांना. त्या आत्मज्ञानाव्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांनी युक्त असे नारद असून सुद्धा त्यांच्या दुःखाचा नाश झाला नाही. म्हणून तो सनत कुमाराला शरण गेला. म्हणजे तो नारद म्हणजे ते नारद महर्षी कुणाला शरण गेले? सनत कुमारांना शरण गेले. आणि नंतर सनत कुमारांनी महात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करून त्यांचं दुःख निवृत्त केलं. बघाय मग नारद शरण गेले सनत कुमारांना. सनत कुमार म्हणजे नारदाचे बंधू आहे. अरे हे जगत झालेलं नव्हतं तेव्हा. जेव्हा हे जग झालेलं नव्हतं निर्माण त्यावेळेला हे सनत कुमार निर्माण झालेले. जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर ब्रह्मदेवाने सनत कुमार निर्माण केलं. मग नंतर नारद निर्माण केले. नारद ब्रह्मदेवापासूनच झाले. पण अगोदर सनत कुमार झालेले म्हणजे नारदाचे मोठे बंधू आहेत त्यांनी. कोण? सनत कुमार. जग नव्हतं म्हणजे तेव्हा ही सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर त्यांचा जन्म झालेला आहे. आणि अजून सुद्धा ते कसे दिसतात माहिती आहे का? 5 वर्षाचं बालक जसं असत तसेच दिसतात ते. तसंच तेवढंच वयाचे दिसते कायम असतात. आणि अखंड ब्रह्मचिंतन करत असतात. सामान्य नाही. तुकोबाने म्हणून तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. तुकोबाईंना प्रार्थना करता. सामान्य असतील कधी? सामान्य सनकाधिक. त्या सनकालिकांना नारद शरण गेले. मग सनकालिकांनी त्यांना उपदेश केला. ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ब्रह्मज्ञान सांगितलं. काय सांगितलं? ब्रह्मज्ञान सांगितलं. आणि मग ब्रह्मज्ञानाने त्यांचं अज्ञान गेलं. मग दुःखातून नारद काय झाले? दुःखातून निवृत्त नाही झाले, दुःखातून मुक्त झाले. चला नंतर सनत कुमारांनी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करून म्हणजे ब्रह्म आणि आत्मा एक आहे असं ऐक्य ज्ञानाचा उपदेश करून त्यांचं दुःख निवृत्त केलं. आता उपदेश करत असताना सनत कुमारांनी सनकादिकांनी जो उपदेश केला नारदाला 4 येते. किती येते? सोबतच असतात नेहमी. 4 आहे. आणि त्यांनी नारदाला उपदेश केला 4. उपदेश करत असताना जो उपदेश केला त्या विद्येला भूमविद्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? भूमविद्येचा उपदेश केला. जे त्यांनी सांगितलं भूमा सांगितलं. नारदाने सांगितलं काय सनत कुमाराने सांगितलं नारदांना की फक्त जगामध्ये सुखरूप कोण आहे? फक्त भूमा आहे. भूमा भूमा म्हणजे व्यापक. ते व्यापक तत्व आहे. ते कसं आहे?
सुखरूप आहे. आणि जे अल्प आहे, परिच्छिन्न आहे, ते सुखरूप नाही. नाल्पे सुखमस्ती, अल्प वस्तूच्या ठिकाणी सुख नाही. मग काय? यो वै भूमा तत्सुख. जो भूमा आहे तोच काय सुखरूप आहे. म्हणजे तिथं उपनिषद वाक्य ते दाळी यो वै भूमा तत्सुख. जो भूमा आहे म्हणजे व्यापक आहे तोच सुखरूप आहे, आणि जे अल्प आहे ते सुखरूप नाही. आलं? ब्रह्माला भूमा म्हणून दुसरं नाव आहे. भूमविद्येचा उपदेश करते वेळी भूमा सुखरूप आहे, तो सर्व शोक दुःख रहित आहे. भूम्याहून इतर सर्व जगत, शरीर वगैरे सगळं हे दुःखाचं साधन आहे असं सांगितलेलं आहे. अज्ञान आणि तत्कार्य जगत भूमाहून ब्रह्माहून भिन्न आहे. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य असलेलं जगत हे भूमाहून कसं आहे? भिन्न आहे. अर्थात ते दुःखाचं साधन आहे. सगळं जगत हे दुःखाचं साधन आहे. सगळा संसार दुःखाचा साधन आहे. कळलं का? याकरता त्रिविध दुःख नाशाची इच्छा म्हणजे कारणसह वर्तमान जगत निवृत्ती मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा सर्वांना होते. आणि म्हणून ऐका, ज्या अर्थी सगळ्यांना त्रिविध प्रकारचं जे दुःख त्याच्या नाशाची इच्छा होते, आणि ते त्रिविध दुःख नाश हा कारणासह जगत निवृत्ती झाल्याशिवाय होऊ शकत नसल्यामुळं सगळ्यांना ज्या अर्थी त्रिविध दुःख नाशाची इच्छा होते, त्या अर्थी सगळ्यांना कशाची इच्छा होते? कारणसह वर्तमान जगत निवृत्तीची इच्छा म्हणजे मोक्षाच्या प्रथम अंशाची काय होते? इच्छा होते. हे काय झालं? म्हणजे मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा होती म्हणजे मोक्षाची इच्छा होती. मोक्षाची इच्छा आहे म्हणजे मोक्ष इच्छावान कोणीतरी आहे, आणि मोक्ष इच्छावान आहे म्हणजे कोण अधिकारी आहे. अधिकाऱ्याची काय झाली? सिद्धी झाली. समजला? बघा की ओम शांती शांती शांती.